श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरनं तर समजलंच असेल की नेमका विषय काय आहे आणि व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला नेमका विषय काय आहे ते समजेल. अर्धवट व्हिडिओ बघितल्याच्या नंतरला मग तुम्हाला समजत नाही आणि मग तुम्ही तुमचे डोके लावता की नाही असंच असन ते तसंच असन. तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हा सर्वांना की तुम्ही अगोदर पूर्णपणे व्हिडिओ बघा, मग तुम्हाला विषय काय आहे ते सगळं समजेल. तर मी बोलणार आहे करिश्माबद्दल. मी आज तिला कॉल केला होता, तर तिचं माझं बोलणं झालं. ती आणखीन पण इतकी आजारी आहे, खूप आजारी आहे सारखं. आणि मग हॉस्पिटलला पण दाखवून ज्या वेळेला कमी होत नाही त्या वेळेला मग आपण काय करतो की दुसरं काही असेल का हे पण पाहतो का नाही ते सगळेजणच पाहतात. कॉमन गोष्ट आहे ती. जेव्हा हॉस्पिटलमध्ये कमी होत नाही त्यावेळेला आपण बाहेर दुसरीकडे पण कुठं ना कुठं पाहतो. तर तुम्हाला तर माहितीच आहे, मागच्या वेळेला मी एक 10-12 दिवसाखाली किती बिमार पडले होते. मला डायरेक्ट ICUमध्ये ॲडमिट केलं होतं आणि रिपोर्ट वगैरे तर मी तुम्हाला दाखवलेच होते की माझे ब्लड सॅम्पल मुंबईला नेले होते, तरी पण त्याच्यामध्ये काहीच आलेलं नाही ब्लड सॅम्पलमध्ये त्या, की मला कुठला आजार असता तर आला असतं, कुठलं काही असतं तर हॉस्पिटलचं आलं असतं. तर सांगायचं उद्देश हेच आहे की मग एवढं करून पण माझी ताप का राहत नव्हती. कारण मग माझ्या मम्मीनं असंच दुसरीकडं पाहिलं, एका ठिकाणी विचारलं, तर त्यांनी मग जे काही त्याचं रिझन असेल ते सांगितलं. मी सोशल मीडियावरती नाही सांगणार आहे त्या गोष्टी. आणि काय असतं सोशल मीडियावर भले पाठीमागं सगळेजण ऑफलाईन ह्या सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवतं, सगळं करतं, पण विषय असा आहे की ऑनलाईन जर आपण सांगितलं सोशल मीडियावर, काही लोक म्हणतात अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा पसरवतात असं आणि तसं. पण तसं नाही आहे. मला कुणाबद्दल अंधश्रद्धा पसरवायची नाही आहे किंवा कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही आहे. तर मग करिश्माच्या बाबतीत पण असंच झालं की ती इतकी आजारी पडते, तिला इतकं हॉस्पिटल करते. तर मग असंच सांगितलं की नाही, घरामधलं म्हणजेच जवळचंच कोणतरी असतं ज्याला सुख बघवत नाही, काही नाही. आता मला सांगा, ती इतके दिवस खूप त्रासात होती, मग तिच्या नशिबी आत्ता कुठेतरी सुख आलेलं आहे आणि ती एन्जॉय करते त्या गोष्टी. मग आपलं कसं असतं माहिती आहे का, आपल्याला काय वाटतं, ज्या वेळेला आपल्याला त्रास होतो, दुःख होतं, तेव्हा आपण सोशल मीडियावरती सांगतो, व्हिडिओ बनवतोच त्या गोष्टीचं की नाही मला आज हे झालं, मला ते झालं. पण मग सुख भेटलेलं पण सांगायला पाहिजे की नाही. मग त्याच उद्देशानं तिने ते सगळं सांगितलं. तरी मी तिला बोलले होते की एवढं तू सुखी म्हणजे एवढं सगळं एकदम लाईफमध्ये चेंजेस झाले, तेवढं सगळं चांगलं आहे आणि भाऊजी एवढे चांगले, सगळ्या गोष्टी आहे, तू एकदम लोकांना नको दाखवू. मी म्हणलेच होते नजर लागते, आणि शेवटी तेच झालं. तिच्या हसत्या खेळत्या संसाराला नजर लागली, ती आजारी पडली, तिचं खाण्यात मन नाही, काही नाही. आणि प्रत्येक वेळेला काय लोकांचे कमेंट असतात काय माहिती, प्रत्येक वेळेला ती बाहेरचं खाती म्हणून आजारी आहे, ती हेच करती म्हणून आजारी आहे. अरे अख्खं जग खातं बाहेरचं. आता मी रिॲलिटी सांगते, ती बाहेरचं खाती म्हणून आजारी पडली. मी काय खाती? मी बाहेरचं कधी काही खात नाही. कधीतरी मला वर्षातून एखाद्या वेळेला मिळतं बाहेरचं. मग मी कशी काय आजारी पडले? थोडं तरी लॉजिक लावा ना. आणि मला असं कुठल्याच ह्याच्याबद्दल गैरसमज म्हणजे पसरवायचे नाही आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की माणसाचं कसं असतं माहिती आहे का, लांबचे कोणी नसतं हो. आपल्या जवळचे जे लोक असतात ना, त्यांना आपण रडत राहिलेलं, दुःखी राहिलेलं हे खूप छान वाटतं. ते वरून तर म्हणतात की नाही मला तुझं दुःख बघवत नाही किंवा काय असं, पण शेवटी करतात काय, त्यांना जे वाटतं तेच. त्यांच्या मनात काय वाटतं की नाही आपण असं रडतच राहिले पाहिजे, आपण असं दुःखातच राहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि आपण जेव्हा आपलं सुख वगैरे सांगतो की नाही त्यांना, मग ते पचत नाही लोकांना. इतके लोक वाईट असतात की नाही, आपलं चांगलं झालेलं पचत नाही. त्यांना वाटतं की नाही हा बाबा ही रडत राहिली पाहिजे, हिच्या आयुष्यामध्ये दुःख राहिलं पाहिजे, हिनं चांगलं नाही राहिलं पाहिजे, बरेच काही गोष्टी असतात असं. मग मला हे म्हणायचं आहे, माणूस आजारी पडायचं ना कसंही पडतं,
ते काही बाहेरचं खाल्ल्यानं पडतं किंवा घरातलंच खाल्ल्यानं पडतं असं काहीच नाही आहे. तरी मी माझ्या इथं मसालेदार जास्त नसतो, साधा स्वयंपाक असतो गावाकडच्यासारखा आणि म्हणजे असं नॉर्मली जेवण असतं आमचं. तरी मी आजारी पडलेच. आणि मी खरं सांगू का, आपलं ना कधी चांगलं झालेलं आपल्या जवळच्या लोकांना देखवतच नाही. आणि आपल्याच जवळचे लोक असे असतात की काहीतरी मग ते म्हणतात ना, दुधामध्ये मिठाचा खडा टाकून पाहणे यालाच म्हणतात. आणि वरतून तर मग ते अशी जास्त काळजी दाखवतात. आणि प्लीज तुम्ही लोकांना कमेंट करताना जरा विचार करून कमेंट करा. तुम्हाला एवढं समजत असेल की तिचे व्हिडिओ जास्त येत नाही आहेत, मला बोलते वेळेस दम लागायले, तिचे व्हिडिओ जास्त येत नाही आहेत, त्यावरनं तर तुम्हाला लक्षातच येत असेल ना ती किती आजारी आहे, काय आहे, कसं तिची तब्येत आहे. तर त्यामुळं तिच्याबद्दल थोडंसं चांगलं बोला. तिला असं म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या सांगा की बाबा नाही, तुला जर तसं काही वाटत असेल तर तू हे नाही हे करून बघ. अशा सगळं म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी बोला. आणि कमेंट करते वेळेस कुणाला पण प्लीज थोडंसं विचार करून कमेंट करा यार. जीवाला लागतात त्या गोष्टी, मन खातं ते विचार करून करून. ती कमेंट वाचून वाचून ना गोष्टीनं तुम्ही जे कमेंट करता तुम्हाला वाटतं की बस एक आम्ही कमेंट केलेली आहे, बाकी काहीच नाही. तुम्ही खटखट मोबाईलचे बटणं दाबून मोकळे होता, बोलून मोकळे होता, तुम्हाला वाटत नाही. पण ज्या वेळेला एखादी तरी वाईट कमेंट वाचली ना की मनाला खूप त्रास होतो त्या गोष्टीचा. कधी स्वतः सोशल मीडियावरती येऊन बघा, कॅमेऱ्याच्या समोर बोलून बघा. आणि अख्ख्या सोशल मीडियावरती जर तुम्हाला कोणी एखाद्याने असं वाईट कमेंट केली किंवा चुकीचं काही बोललं तर त्या गोष्टीचं किती त्रास होतो ना हे त्यावेळेला समजेल तुम्हाला, आत्ता नाही समजणार. तुम्ही कशाला काही पण कुणाला पण, मला काय म्हणायचं आहे तीच म्हणून नाही, कोणीही असो, यूट्यूबर लेडीज असो जेंट्स असो कोणी असो, त्यांना प्लीज चांगले कमेंट करा, तुम्ही प्रोत्साहन द्या. कारण प्रत्येकजण तुमच्यामुळंच आम्ही लोक आहोत. असं नाही की आम्ही स्वतः आमच्या ह्याच्यावरती आहे असं काही नाही. तर प्लीज रिक्वेस्ट करते मी तुम्हाला, असं प्रत्येक व्हिडिओ खाली असं नका टाकू की ती बाहेरचं खाती म्हणून आजारी पडते असं तसं नाही. आणि ह्या गोष्टी जेव्हा आपण सांगायला जातो का लोकांना तेव्हा वाटतं की नाही हे खोटं आहे, अंधश्रद्धा आहे, कोणाला काय वाटणार. आणि मागे जे काही तिचं आतीत झालं त्याच्याबद्दल बोलून काही उपयोग नाही आहे. जे झालं ते तिच्या नवऱ्याला पण माहिती आहे. त्या सगळ्या गोष्टी सोबत ॲक्सेप्ट केलेल्या आहेत त्यांनी तिला. तर त्यामुळं आपण बोलून कोणी नावं ठेवून वगैरे काहीच फरक पडणार नाही. तर प्लीज नावं ठेवायचं आधी बंद करा. आणि त्या दोघांचं एवढं चांगलं चाललेलं आहे तर तुम्ही कशाला मध्ये डोकावता. तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवतायत ना ते, तर चांगले व्हिडिओ बघा ना, तुम्ही त्यापुरतंच बोला. बाकीचे चुकीचे कमेंट कशाला करताय. हे चुकीचे कमेंट करण्यानं काय सिद्ध होतं माहिती आहे का, तुमचे संस्कार कसे आहेत, तुम्ही कुठल्या वातावरणात वाढलेले आणि तुमच्या मनात म्हणजे दुसऱ्याबद्दलची काय भावना आहे, तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता ह्या गोष्टी. आता ठीक आहे, मी तर तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट करते आहे प्लीज तुम्ही लोकांनी चांगले कमेंट करा तिला. ती काही बाहेरचं खाते म्हणून आजारी पडलेली नाही आहे, काही नाही. आम्हाला माहिती, ज्या वेळेला ती कॉलवरती बोलती, ज्या वेळेला तिला त्रास होतो, ती रडती, तिनं जेव्हा इरिटेट होऊन फोनवरती बोलते ना त्यावेळेला आम्हाला माहिती की तिची कंडिशन काय आहे काय नाही. तर प्लीज होईल तेवढं सगळ्यांनी तिला चांगले कमेंट करा, तिला चांगला धीर द्या. अशा टायमाला तुम्ही तिच्या दुःखात जसे उभे राहिलेत ना तसं आत्ता पण तिच्यासोबत उभं राहा आणि तिला हिंमत द्या की नाही तुला काही नाही होणार, तू असं नाही असं कर, हे नाही हे कर. तिच्यासाठी स्वामींकडे प्रार्थना करा, तिची तब्येत लवकर बरी होऊ दे, ती लवकर अशी ठणठणीत बरी होऊ दे आणि परत व्हिडिओ टाकायला चालू होऊ दे म्हणून स्वामींकडे प्रार्थना करा. तर बस माझी एवढीच रिक्वेस्ट होती तुम्हाला. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला मग बाय बाय. श्री स्वामी समर्थ.